वेलकम टू माय रुचिगंध चॅनल। आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला। या ठिकाणी आपण एका बाउलमध्ये पाव किलो पनीरचे क्यूब्स करून ठेवलेले आहेत। त्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट, त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा मीठ घालत आहोत, पाव चमचा गरम मसाला आणि पाव कप दही घालणार आहोत। इथे आपण एक पॅन गरम करण्यास ठेवलेली आहे। त्यात आपण 1 टेबलस्पून तेल घालत आहोत। त्यावर मॅरिनेट केलेले पनीर घालत आहोत। हे पनीर आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी शेकून घेणार आहोत आणि बाजूला ठेवणार आहोत। आता मॅरिनेटेड पनीर सॉस करत आहोत। आता पनीर छान सॉफ्ट झालेलं आहे, ते आपण बाजूला ठेवत आहोत। दुसऱ्या गॅसवर आपण आता नॉनस्टिक पॅन गरम करण्यास ठेवली आहे। पॅन गरम झालेली आहे, त्यात आपण आता 4 टेबलस्पून ऑइल टाकत आहोत। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण 2 तमालपत्र टाकत आहोत, 2 वेलच्या टाकत आहोत, 2 दालचिनी टाकत आहोत, 2 लवंगा टाकत आहोत। आता छान भाजलेलं आहे। त्यावर आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकत आहोत। इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। कांदा 2 मिनिटं परतून त्यावर आपण 1 चमचा गरम मसाला घालणार आहोत, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाऊण चमचा मीठ घालून छान परतून घेणार आहोत। त्यावर आपण 2 कापून घेतलेले टोमॅटोज घालून परतून घेणार आहोत। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतायचे आहे, मॅशी झाले पाहिजेत। आता आपले टोमॅटो छान मॅशी झालेले आहेत। यात आता आपण अर्धा कप घालत आहोत। यातून आता ऑइल सेपरेट होत आलेले आहे। त्यात आपण आता अर्धा कप पाणी मिक्स करणार आहोत। यात आपण 2 चमचे धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला ॲड करत आहोत। तर यात आपण क्रश करून घालत आहोत।
चमचा सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे ते घालत आहोत. आता याची छान कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. तुम्हाला गरजेनुसार हवं असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. त्यावर आपण सॉर्टेड पाणी घालत आहोत. हे तुम्ही 5 मिनिटं झाकून ठेवून वाफवून घेणार आहात. येथे आपला पनीर मसाला तयार झालेला आहे. इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज शेअर अँड सबस्क्राईब.